सावित्रीमाई, पत्रास कारण की आज तुझा जन्मदिवस. त्यानिमित्तानं तुझ्या लेकींकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई म्हणून तुला अनेकदा समजून घ्यायला कमी पडलो, त्यासाठी माफी मागतो. तू सगळ्या जगाला नव्या युगाची संकल्पना दिली. तुझं प्रतिभाशाली व्यक्तिमत्व मला आवडतं. तुझ्यातली उत्तम अभ्यासिका, निस्वार्थी समाजसेविका, महात्मा फुले यांच्यानंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणारी महान नेत्या, असे अनेक तुझे पैलू उलगडत जावे आणि तू नव्यानं समजावीस असं आजही होत आहे. सावित्रीमाई, तुझ्या कार्याचं मूल्यमापन करताना पतीच्या कामावर पाऊल टाकलं असं बोलून पुरुषप्रधान संस्कृतीनं तुझ्यावरही अन्याय केला असं आज मला वाटतं. प्राध्यापक गबा सरदार म्हणतात, समाज परिवर्तनाच्या कार्यात केवळ ज्योतिबांची सावली न राहता तुझं व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वाशी संवादी असलं तरी स्वतंत्र होतं. तू डोळसपणे विचार ग्रहण केले होतेस, तत्वप्रणाली आत्मसात केली होती. संपूर्ण आयुष्य आणि तू गेल्यावर सुद्धा तुझी कार्यनिष्ठा, नीती आणि घराबाहेर पडणं हे स्वतंत्र बंडखोर व्यक्तिमत्वाची ओळख करून देतं. सनातनी लोकांनी किती अडथळे आणले तरी आपल्या तत्वाचा विचार होणार याची तुला कधीही शंका नव्हती. माय सावित्री, तू आणि तात्यांनी नडल्या गेलेल्या विधवांसाठी काम सुरू केलं. मात्र आम्ही काय दिलं ग तुला? 50 वर्ष लोकांसाठी राबत सेवा आणि करुणेचा अनोखा आदर्श तू घालून दिलास. पण आम्ही तुझ्या कुटुंबाला काहीच देऊ शकलो नाही. तुम्ही घेतलेल्या शिक्षणाच्या व्रतामध्ये सार्वजनिक पैशाचा चोख व तत्काळ हिशोब जाहीरपणे देण्याचं ब्रीद आयुष्यभर पाळलं. विद्या लाभापासून लाभ आणि सुख कोणकोणती आहेत हे जागरणाची मोहीम सुरू केली. पालकांसाठी साक्षरता अभियान हाती घेऊन समग्र शिक्षणाचा प्रकल्प उभारला. जमाखेत्रा, जात पंचायती, अंधश्रद्धा व दारिद्र्य या साऱ्या कारणांवर केलेली मात आजही मार्गदर्शक आहे. डॉक्टर यशवंताच्या निधनानंतर त्यांची पत्नी चंद्रभागा आणि मुलगी सोनी म्हणजेच लक्ष्मी यांच्या अनाथपणाला आम्ही कोणी नातपण देऊ नाही शकलो. तात्यांची सगळी पुस्तकं त्यांनी विकली, भांडी कोंडी विकून गुजराण केलं, पण आम्ही तुमच्या वारसांना काहीच देऊ शकलो नाही. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. शिक्षणातून जीवनातील खरे खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे हा तुमचा आग्रह होता. पण आज खरंच तशी शिक्षण व्यवस्था आहे का असं चिंतन व्हायला हवं. आज वर्तमानमध्ये सुद्धा सर्व गोष्टी आम्हाला सर्वांना लागू आहेत. आम्ही चंद्रावर गेलो तरी आज उच्च शिक्षण म्हणजे सर्वसामान्य लोकांना न झेपणारा घटक झालाय. सरकारी शाळा बंद आहेत. खाजगीकरणामुळे अवास्तव शुल्क आकारणी होते. शिक्षक भरती नसल्यानं शिकून बेरोजगारी आहे. शालेय अभ्यासक्रम जीवनाभिमुख कमी झाले आहे. विद्यार्थी पास होत आहेत मात्र व्यवहार ज्ञान नाही. शिकून नोकऱ्या नाहीत म्हणून वाम मार्गाला लागलेली पिढी सुद्धा दिसते. नैराश्यानं आत्महत्येचा संसर्गजन्य रोगासोबत मानसिक कमकुवत पिढी तयार झालेली आहे. आजही अज्ञान, जातीभेद, भाषाभेद तुमच्या काळातले प्रश्न आहेत, त्यांचं स्वरूप बदललेले आहे. सत्यशोधक विवाहातून वैचारिक नातं बांधलं गेलं. आजही सुशिक्षित लोक तुमचे सर्वांचे नाव घेतात, पण लग्न सत्यशोधक पद्धतीनं करत नाहीत. करणारे अपवाद आहेत, त्याचा अभिमान वाटतो. नेते मंडळी स्वतःच्या मुलांच्या लग्नात अमाप खर्च करतात. सर्वसामान्य कार्यकर्ता ऋण काढून तसाच करण्याचा प्रयत्न करतो. ऋण काढून जगण्यास तुम्ही विरोध केला, मात्र शिकून सवरून लोक अविचारी वागत आहेत. अज्ञान, जातीभेद, भाषाभाद आजही आहेत. शिक्षण घेऊन अंधश्रद्धेच्या मागे जाणारा वर्ग तुम्हा दोघांना अपेक्षित कधीच नव्हता. पण आजही इथे पुरोगामीचा खून करून मारला जातो. व्यक्ती मरते, विवेकाचा आवाज कधीच मरत नाही. आज प्रत्येकाला परीक्षण करून स्वतःमध्ये बदल करून सावित्रीमाई तुझ्या ऋणात राहायचं आहे. आज हे पत्र लिहू शकले तू केवळ झेललेल्या शेण, चिखल, धोंड्यामुळेच. तुझी लेक.